नीटच्या एक्झाम मध्ये रायबोझोमशी रिलेटेड एक क्वेश्चन आलेला आहे. रायबोझोमशी रिलेटेड एक करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. पहिले आपण हे स्टडी करू की रायबोझोम काय असतो, तो काय फंक्शन करतो. सो रायबोझोम हा आपल्या सेल मधला एक सेल ऑर्गनेल आहे. हा रायबोझोम दोन भागांमध्ये डिवायडेड असतो, म्हणजे त्याचे दोन युनिट असतात, एक लार्जर सब युनिट, एक स्मॉलर सब युनिट. हे दोघं टुगेदर आले की आपण याला रायबोझोम म्हणतो. रायबोझोम बनलेला कशाचा असतो? इट इज मेड अप ऑफ रायबोझोमल RNA अँड अ फ्यू प्रोटीन्स. रायबोझोमल RNA आणि प्रोटीनने बनलेला हा एक मॉलिक्यूल असतो. रायबोझोम हा सेल ऑर्गनेल प्रोटीन फॉर्मेशन मध्ये खूप जास्त मदत करतो. पूर्ण प्रोटीन फॉर्मेशन या रायबोझोम मध्ये होत असतं. हा जो रायबोझोम आहे याचे आपल्याला दोन युनिट दिसत आहे, लार्जर आणि स्मॉलर सब युनिट. प्रोकॅरियोट्स मध्ये हा रायबोझोम 70S टाईपचा असतो आणि युकॅरियोट्स मध्ये हा रायबोझोम 80S टाईपचा असतो. एस ऍक्च्युली काय इथे? एस म्हणजे सेडिमेंटेशन रेट, ज्याला आपण स्वेडबर्ग्स युनिट असं म्हणत असतो. मग स्वेडबर्ग्स युनिट हे डिटरमाइन करतं की हा रायबोझोम किती रेटला सेडिमेंट होतो. आता प्रोकॅरियोट्स मध्ये 70S कसा डिवाइड होणार? इट डिवाइड्स इंटू 50S अँड 30S. आणि हा जो युकॅरियोट आहे तो डिवाइड होणार इंटू 60S अँड 40S. तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये इथे ऍडिशन झाली पाहिजे तर असं होणार नाहीये. हा सेडिमेंटेशन रेट आहे तर यांची ऍडिशन याच्या इक्वल येणार नाहीये. ओके, बस आपल्याला याच्यातून करेक्ट स्टेटमेंट चूज करायचे आहे. सगळ्यात पहिली स्टेटमेंट सांगते की युकॅरियोटिक रायबोझोम 80S टाईपचे असतात, प्रोकॅरियोटिक 70S टाईपचे असतात, विच इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट सांगते इच रायबोझोम हॅज टू सब युनिट, लार्जर आणि स्मॉलर दोन सब युनिट आहे. सो सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. टू सब युनिट ऑफ 80S. 80S ला कसं डिवाइड केलं आपण? 80S ला आपण 60 आणि 40 मध्ये डिवाइड केलं. 70S ला आपण 50 आणि 30 मध्ये डिवाइड केलं. ऍडिशन बघायची नाहीये, लक्षात ठेवा. सो थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट आणि याच्यावरून आपण ऑप्शन सेकंड मार्क करू शकतो. थँक्यू.